हॅलो बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी नवनीत इतिहास व नागरिकशास्त्र यामधील इतिहासाचा प्रकरण पहिला इतिहासाची साधने या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील व्हिडिओ अजून येतील. कमेंट करा म्हणजे पुढील व्हिडिओ अजून येतील. स्वाध्याय पाहण्यासाठी प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इतिहासाच्या साधनामधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. पुण्यातील डॅश डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. आगा खान पॅलेस. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी माहिती मिळते. चित्रपट या साधनाचा समावेश दृकश्राव्य साधनात होतो. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. भौतिक साधने कोणती आहेत भौतिक साधने? तर उत्तर आहे इमारती, राजवाडे, तुरुंग, स्मारके, नाणी, पुतळे, पूल आणि रस्ते. हे सर्व काय आहेत? भौतिक साधने. आता काय? टिपा लिहा. छायाचित्रे. उत्तर आहे छायाचित्रामुळे व्यक्ती, वास्तू, प्रसंग वा घटना आहे त्या स्वरूपात दिसतात. छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व दिले होते, परंतु त्यात काल्पनिकता वा व्यक्तिसापेक्षताही असते. छायाचित्रावरून पूर्वीच्या व्यक्ती कशा होत्या, त्यांचे पेहराव कसे होते त्यांची माहिती मिळते. घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा करते. तत्कालीन वस्तूंच्या छायाचित्रावरून वास्तू प्रकार, वास्तू बांधण्याच्या पद्धती त्यांची माहिती मिळते. त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय दृकसाधने मानली जातात. 2 नंबर. वस्तुसंग्रहालये आणि इतिहास. उत्तर आहे जेथे प्राचीन वस्तू, भांडी, शस्त्रे, नाणी, कागदपत्रे, वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवल्या जातात, अशा संग्रहालयाला वस्तुसंग्रहालय असे म्हणतात. या वस्तूवरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक इतिहासाची माहिती मिळते. 3 नंबर. नाण्यावरून त्या काळात वापरात असलेले धातू, लोकांची आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. 4. शिल्पकला, चित्रकला, धातुकला, शस्त्रकला इत्यादी कलातील प्रगती समजते. वस्तुसंग्रहालये आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत. इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन आहे. 3. श्राव्य साधने. ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो. ध्वनिमुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्वाची ठरली जातात. 2 नंबर. उत्तमोत्तम गायकांची गीते, संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेले जनगण मन हे आपले आजचे राष्ट्रगीत, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनिफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात. आकाशवाणीवरून या ध्वनिफिती ऐकवल्या जातात. 4. या श्राव्य साधनामधून इतिहासाच्या अभ्यासकांना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते. पुढील विधाने कारण स्पष्ट करा. पहिला. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. उत्तर आहे साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचेही काम केले. भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दुष्ट चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यावरही टीका केली. स्त्रियावरील अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले. इंग्रजांच्या जुलमाविरुद्ध लिखाण करतानाच पाश्चात्य विद्या, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, समानता आदी मूल्ये यांचेही महत्त्व पटवून दिले.
म्हणूनच ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली जातात. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. उत्तर आहे चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्त्वपूर्ण आविष्कार म्हणून असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्याच्या रूपात चित्रफितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात. समाज जीवनातील एखादी चांगली घटना, आदर्श मूल्य, आदर्श विचार यावर चित्रपट निघतात. सामाजिक समस्या, रूढी, अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटातून हाताळले जातात. तत्कालीन सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय मानले जातात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ जर पाहायचा असेल तरी पण कमेंट करा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.